तर पुण्यातील फातिमा नगर परिसरातही पाणी साचलेलं आहे। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। गेल्या तासाभरापासून पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्ये आपण आहोत आणि आपण पाहू शकताय की खरं तर ह्या पावसाने कशी दानादान उडवून दिलेले आहे। ह्या रस्त्यावरती जो खरं तर स्वारगेट ते हडपसरकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खरं तर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधून दुचाकीस्वार जे आहेत त्यांना मार्ग काढताना एक मोठी कसरत करायला मिळत आहे। आपल्याला पाहू शकता की कशा पद्धतीने खरं तर या मोठ्या पाण्यातून जे वाहतूक आहे त्या पण कशा पद्धतीने एक मोठी कसरत करत ह्या वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे। पाहू शकताय की मोठ्या प्रमाणात खरं तर गेली एक तासभरापासून शहरभरात जोरदार असा पाऊस सध्या बरसत आहे। हवामान खात्याने सुद्धा आज पुण्यामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला होता आणि पुढील 4 दिवस सुद्धा असाच मुसळधार पाऊस बरसणार असे हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। आणि आपण पाहू शकता की पुण्यामधल्या या फातिमा नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे। रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। पाणी साचल्यामुळे जे दुचाकीस्वार आहेत, जे वाहन चालक आहेत, त्यांना मोठी कसरत जी आहे ती करावी लागत आहे। पाण्याची जी रस्त्याची जी अवस्था झालेली आहे ते आपण पाहू शकताय की कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात शहरामध्ये खरं तर आज विविध भागामध्ये जे सखोल भाग आहे त्या रस्त्यावरील अशा सखोल भागावरती पाणी साचलेलं आहे। मुख्य रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे वाहतुकीला खरं तर एक मोठा परिणाम जो आहे ते पुण्यातल्या वाहतुकीवरती झालेला आहे। शहरातल्या विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे। पुण्यातील फातिमा नगर परिसरात पाणी साचलेलं आहे। तासभर पुण्यात पाऊस झालेला आहे आणि याचा परिणाम किती मोठ्या स्वरूपात झालेला आहे त्याची दृश्य आपण पाहतोय। पुण्यात कात्रज असेल, कोंढवा असेल, फातिमा नगर असेल, सर्वच परिसरात सध्या रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। तर मुंबई असेल, पुणे असेल, संपूर्ण राज्यभरातच या मान्सून पूर्व पावसाचा चांगला सडाखा बसलेला आहे। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। रस्ते वाहतुकीवर या पावसाचा परिणाम झालेला आहे। तर रेल्वे वाहतूक देखील या पावसामुळे सध्या विस्कळीत झालेली आहे। राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे। सध्या पुण्यातील फातिमा नगरची ही दृश्य आपण पाहतोय।